तर बदलापूर अत्याचार विरोधात राज्यभरातल्या विविध ठिकाणी निषेध आंदोलन केली जात आहेत। आज शिवसेना ठाकरे गटानंही परळ आणि दादरमध्ये शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं। याशिवाय काँग्रेसनंही दक्षिण मुंबईतल्या मंत्रालयाबाहेर निषेध आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांनी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। हे दृश्य आपण पाहतोय। ठाकरे गटाचं दादरमध्ये भारत माता सिनेमासमोर आंदोलन होत असतानाची ही दृश्य आहेत। आमदार अजय चौधरी या निदर्शनांमध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर मंत्रालयासमोर काँग्रेसनं सुद्धा आंदोलन केलं। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयासमोरून पांगवताना पोलीस आपण पाहतोय। आंदोलकांनी मंत्रालयाच्या गेट समोर घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला पोलिसांनी या आंदोलकांना रोखत तिथून त्यांना हटवलेलं आहे। पोलीस इतके मिंदे झाले, त्यांना कळतच नाही करायचं की नाही करायचं, ह्यांची आशेच केलं करणार। आताच माननीय दादा बोलले 12 तास त्या मुलीच्या बद्दलचा FIR पोलीस स्टेशन घेत नाही। पहिले तर तिचा CP असेल SP असेल त्यांना सस्पेंड करा, त्यांना सस्पेंड करा। खालचे अधिकारी एवढे माजरत कसे? इतका भयानक प्रकार घडल्यानंतर सुद्धा लोकांना रस्त्यावर यावं लागलं। तेव्हा तो एक चमचा तिकडे आलेला, त्याला पळवलं लोकांनी। म्हणून आता जे दादांनी सांगितलंय ते अतिशय बरोबर आहे। आज आमच्या आमदार अजय चौधरींनी इथे सुरुवात केली ह्या विषयाला। हा लालबाग पुरता विषय नाही, हा शिवडी विधानसभा नाही, हा मुंबई नाही, हा महाराष्ट्राचा विषय आहे। गेटपर्यंत जाऊ देत।